नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सॉफ्ट स्पॉन्जी मार्बल केक करून दाखवणार आहे। रोज फ्लेवरचा मार्बल केक कसा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण एक मोठी कढई प्रीहीट करायला ठेवूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये खाली वाळू टाकलेली आहे, त्यामुळे भांडे खराब होत नाहीत। वाळूऐवजी तुम्ही मीठ टाकू शकता। ही वाळू मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता आपण ही अशी तळाशी पसरवून घेऊया आणि आता याच्यावर एखादी रिंग स्टँड किंवा रिंगही नसेल तर तुम्ही एखादी प्लेट पालथी घालू शकता। आता ही कढई गॅसच्या लो फ्लेमवर 10 मिनिटं प्रीहीट करायची आहे। आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहे। मी इथे एक पसरट डबा घेतलेला आहे। मी तुमच्याकडे टीनचा डबा असेल तर तो घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेतला तरी चालेल। इथे केक मोठा बनवणार आहे, त्यासाठी मी मोठा डबा घेतलेला आहे। आता याला सगळीकडे तेल लावून घेऊया। मी एक बटर पेपर डब्याच्या आकाराप्रमाणे कापून घेतलेला आहे, तो आता याच्या तळाशी ठेवूया आणि आता पुन्हा एकदा याला तेल लावून घेऊया। ही सगळी तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला केक पटकन डब्यामध्ये ओतून बेक करायला ठेवता येतो। केकचं बॅटर तयार करण्यासाठी मी इथे 2 बाउल घेतलेले आहेत। आता एका बाउलमध्ये फ्रेश दही घालूया आणि दुसऱ्या बाउलमध्ये सुद्धा दही घालून घेऊया। एक बाउल मी बाजूला ठेवलेला आहे आणि एका बाउलमधलं दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। केक बनवण्यासाठी मी 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये वेगवेगळं बॅटर तयार करून घेणार आहे। त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच। बॅटर फेटून घेण्यासाठी मी इथे एक विस्कर वापरलेलं आहे। तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्याने सुद्धा हे फेटून घेऊ शकता। विस्कर असेल तर बॅटर छान स्मूथ होतं। आता या बाउलमधलं दही छान फेटून झालेलं आहे। आता ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्याच वाटीने पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर चाळून घेऊया, म्हणजे केकच्या बॅटरमध्ये गाठी वगैरे होणार नाहीत। बघू शकता अशा हाताने मी चुरून घेत आहे आणि आता ही सर्व साखर मी चाळून घेणार आहे। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर मिक्सरमध्ये फिरवून चाळून घेऊ शकता। पिठी साखर चाळून घेतलेली आहे। आता विस्करने पिठी साखर व्यवस्थित फेटून घेऊया। पिठी साखर व्यवस्थित फेटून घेतलेली आहे आणि सेम वाटीने अर्धी वाटी व्हेजिटेबल ऑइल मी यामध्ये घालून फेटून घेतलेलं आहे। तेल वापरण्यासाठी कुठलंही बिनवासाचं तेल वापरा, म्हणजे केकला वास येत नाही। आता यामध्ये मी 1.5 वाटी मैदा घातलेला आहे। आता मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, म्हणजे केकचं बॅटर छान स्मूथ बनतं आणि त्यामध्ये अळ्या वगैरे असतील किंवा काही काडी कचरा असेल तो सुद्धा निघून जातो, त्यामधल्या गाठी सुद्धा निघतात। आणि आता हा मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी इथे रूम टेम्परेचरला ठेवलेलं 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता ते यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध घालून मी हे बॅटर व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि बघू शकता असं रिबीनप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपलं हे एक बॅटर तयार झालेलं आहे। आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि दुसरं बॅटर तयार करायला घेऊया। दुसऱ्या बाउलमध्ये मी दही टाकून ठेवलेलं होतं, आता ते व्यवस्थित फेटून घेऊया। दोन्ही बॅटर सेम पद्धतीने सेम प्रमाण वापरून तयार करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये सेम वाटीने मी अर्धी वाटी व्हेजिटेबल ऑइल टाकून घेतलेलं आहे। अगोदरच्या बॅटरमध्ये तेल घालताना माझ्याकडनं स्किप झालेलं होतं, याच पद्धतीने मी ते फेटून घेतलेलं होतं। आता हे ऑइल चांगलं एकजीव होईपर्यंत फेटून घेऊया आणि मी इथे साखर घातलेली नाही,
त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता या बाउलमध्ये मी साखरेऐवजी इथे रोज सिरप घेतलेलं आहे। आता साखरेऐवजी या बॅटरमध्ये मी 1 वाटी रोज सिरप टाकलेलं आहे। आता हे सुद्धा विस्करने फेटून घेऊया। रोज सिरप व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। आता यामध्ये सुद्धा मी 1.5 वाटी मैदा चाळून घालणार आहे। दोन्ही बॅटरचं प्रमाण सारखंच आहे, फक्त साखरेऐवजी मी इथे रोज सिरप वापरलेला आहे। आता मैदा चाळून घेऊया आणि आता हे बॅटर सुद्धा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित फेटून घेऊया। यामध्ये मी दूध वापरलेलं नाही, कारण या सिरपमध्येच व्यवस्थित बॅटर तयार होतं। बॅटर अगदी रिबीनप्रमाणे तयार झालं नाही तर तुम्ही 1-2 चमचे यामध्ये पाणी घालून रिबीनप्रमाणे याचं बॅटर तयार करून घेऊ शकता। आणि बघू शकता याचं बॅटरसुद्धा छान रिबीनप्रमाणे तयार झालेलं आहे। आणि दोन्ही बॅटरसाठी मी वेगवेगळे विस्कर वापरलेले आहेत। ज्याकडे नसतील तर तुम्ही ते धुवून घेऊ शकता, नाहीतर दोन्ही बॅटरचे कलर एकत्र होतील। आता मी इथे व्हाईट कलरचं बॅटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालूया आणि मिक्स करून घेऊया। व्हॅनिला एसेन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा सोडा घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे केक छान स्पॉन्जी तयार होतो। आता एक बॅटर तयार झालेलं आहे। आता हा बाउल आपण थोडा वेळ बाजूला ठेवू। आता मी इथे रोजचं बॅटर घेतलेलं आहे आणि आता यामध्ये सुद्धा 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घालून एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बेकिंग सोडा आणि सोडा नसेल तर इनो सोड्याचं पॅकेट वापरू शकता। आता दोन्ही केकचे बॅटर तयार झालेले आहेत। आता केकसाठी तयार करून घेतलेलं भांडं घेऊया आणि 2 सारख्या आकाराचे चमचे मी इथे घेतलेले आहेत। आता या केकच्या सेंटरला बरोबर मधोमध 2-2 चमचे एकानंतर एक, एकदा व्हाईट आणि एकदा गुलाबी अशा पद्धतीने थर लावून घ्यायचे आहे। आता मी अगोदर व्हाईट बॅटर 2 चमचे घातलेलं आहे आणि आता 2 चमचे रोज सिरप घातलेलं बॅटर आपण घालूया। असं मधोमध घालून घ्यायचं आहे। मोठा डबा असल्यामुळे कधी कधी ते व्यवस्थित होत नाही, पसरू शकतं, कारण मी केक मोठा बनवलेला आहे आणि प्रॅक्टिसने तुम्हाला सहज जमेल। माझ्याकडून सुद्धा थोडंसं चुकलेलं आहे। व्हिडिओ करण्याच्या नादात मी टॅप करायला विसरली होती, त्यामुळे थोडंसं केक बिघडलेला आहे, पण खायला खूपच टेस्टी आहे आणि स्पॉन्जी सुद्धा आहे। अशा पद्धतीने एक थर लावत राहायचं आहे आणि प्रत्येक वेळेला किंवा 1-2 थर लावून झाल्यानंतर टॅप करून घ्यायचं आहे। मी 1-2 वेळेला टॅप केलं होतं, त्यामुळे माझा केक थोडासा तिरका झालेला आहे, पण तुम्ही ही चूक करू नका। आणि या पद्धतीने सर्व लेयर्स मी लावून घेतलेले आहेत। आता मी थोडंसं ठीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे टॅप करून, पण आता वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका। आणि आता या काडीने मी अशी फ्लावर तयार करून घेणार आहे। प्रत्येक वेळेस काडीने असं फूल तयार केल्यानंतर प्रत्येक वेळेस काडीला लागलेलं बॅटर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मी 8 असे आरे करून घेणार आहे। तुम्ही याच पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या सिरपमध्ये किंवा कोको पावडरचा वापर करून, चॉकलेटचा वापर करून अशा पद्धतीने केक तयार करू शकता। केक खूपच छान झालेला आहे, पण माझ्याकडून थोडीशी चूक झाल्यामुळे केकचा आकार बिघडलेला आहे, त्यामुळे तुम्ही केक करताना लक्षपूर्वक करा। प्रत्येक 1-2 वेळेला बॅटर टाकल्यानंतर टॅप करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित पसरलं जातं। कढई 10 मिनिट प्रीहीट झालेली आहे, पण आपल्याला केकचं बॅटर टाकण्यासाठी वेळ लागलेला होता, त्यामुळे मी थोडा वेळ बंद करून ठेवलेली होती आणि
केकचं बॅटर संपत आल्यावर पुन्हा एकदा 5 मिनिट प्रीहीट करून घेतलेली आहे. कढई आता छान प्रीहीट झालेली आहे. आता आपण कढईचं झाकण ठेवून त्यामध्ये हा केकचा डबा ठेवूया आणि आता झाकण ठेवून 30 मिनिटं बेक करायला ठेवूया. गॅसची फ्लेम कोणाची मोठी कोणाची लहान असते, त्यामुळे बेक करण्यासाठी 5-10 मिनिट कमी जास्त लागू शकतात. आणि आता 30 मिनिट झालेली आहेत. केकला बोट लावल्यानंतर केक हाताला चिकटत नाही. तरी पण आपण त्यामध्ये काडी टाकून चेक करून घेऊया. बघू शकता काडी क्लीन निघालेली आहे. तुमच्याकडे काडी नसेल तर तुम्ही चाकूने सुद्धा चेक करून घेऊ शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि हा केक काढून घेऊया. आणि आता केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. केक आता थंड झालेला आहे. तर आपण त्याच्या चाकूने कडा सोडवून घेऊया. कडासुद्धा बाजूने सुटलेल्या दिसत आहेत. आता याच्यावर एक ताट ठेवून केक उलटवून घेऊया. डिमोल्ड करून घेऊया. असं थोडासा टॅप करून केक काढून घेऊया. बघू शकता केक छान बेक झालेला आहे. आता त्यावरचा बटर पेपर काढून घेऊया आणि केक सुलट करून घेऊया. बघू शकता छान असा केक तयार झालेला आहे. थोडासा फ्लावरचा आकार बिघडलेला आहे, पण केक खूपच छान झालेला आहे. आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते. केक करायला खूपच सोपं आहे, पण थोडीशी काळजी घेतली तर आणखी छान होऊ शकतो. तुम्ही या पद्धतीने नक्कीच हा केक करून बघा. माझ्याकडून लेयर्स टाकताना जी चूक झालेली आहे ती तुम्ही करू नका. आणि बघू शकता स्पॉन्जी आणि खूप टेस्टी असा मार्बल केक तयार झालेला आहे. रोज फ्लेवरचा हा युनिक केक तुम्ही नक्कीच करून बघा. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.